तर नक्कीच स्पर्धेसाठी मुकुंददादा फडके यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. तर तुमचं मनापासून आभार आहेत आणि विनंती करीन या व्यासपीठावरती जर आपण या ठिकाणी आल्यात. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लाऊड अपील झाली. लेंथ लाईन चांगली होती. पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळता. समोर विकी आणि त्याला साथ देत असताना अमर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करते ऋण विलबन नारायण संघ आणि त्याला फाईट करतो मॅचमध्ये पोइंज संघ. सेकंड बॉल लाऊड अपील झाली. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. जिथे पंचांचा इशारा आला की लेग पॅच मध्ये सिंगल. एका दाब्यानं टीमचं अकाउंट ओपन केलंय. समोर गोलंदाज पाहिले तरी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल बावेश हा मुख्य ट्रम्प कार्ड. मागील मॅच मध्ये पोइंज टीमला चांगली गोलंदाजी साकारली. तर नक्कीच स्पर्धेसाठी आमचे कैलासदादा माळी या ठिकाणी नक्कीच भेट दिल्याबद्दल कैलासदादा तुमचं मनापासून आभार स्पर्धेच्या माध्यमातून. हो प्रार केला पटका चांगला प्रॉपर पॅचच्या रडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला फलंदाज विकी हजारेने टोकला ब्रांडे षटकार. सर चेंडूची मागणी केली जाते. फटका खूप चांगला होता. अगदी बॅटच्या रडारमध्ये होता. स्लॉटमध्ये होता. चेंडू पाठवला MIDC प्लॉटमध्ये मिळाला. त्या चेंडूवरती 6 धावा. माफ करा अमरच्या बॅटमधून षटकाराला 6 धावेनं अकाउंट ओपन केलाय. संघाची धाव संख्या पहिली ना संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो इथे मात्र कोलवा टप्पाचा बॉल जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज बावेशना. षटकारानंतर बाकअप देण्याचा प्रयत्न ओव्हर मध्ये करत असताना गोलंदाज बावेश. 4 चेंडूचा केस समाप्त झाला. 4 मध्ये 6 खर्च एक अतिरिक्त टोटल 7 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. गोलंदाजी करत असताना बावेशला पाहता समोर अमर पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये 1 षटकाराच्या मदतीनं 6 धावांचे योगदान मॅच मध्ये अमर पाटीलला दिलाय. हा प्रॅक्टिस स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन चिंद स्पेस चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता मॅच मध्ये सिद्ध करत असताना गोलंदाज बावेश षटकारानंतर सलगचा दुसरा बॉल डॉट फेकला जिथे शांत अमर पाटीलला केलाय. धावसंख्या स्थिर संघ 7 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बाला P1चा पहिला षटक बावेश बॉलिंग ट्रॅक वरती. जड मध्ये गोलंदाजी लॉंग लेगला चेंडू निघून चाललाय नॉन स्टॉप. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना ऋण विलबन नारायण संघ जाऊन पोहोचला बिनबाद 11 या आकड्यावरती. 11 धावा धाव पुस्तकावरती. अमर पाटील 4 मध्ये 10. विकीनं अद्याप एक अकाउंट ओपन केलं नाही या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्ड विघ्नहर्ता पोइंज टीमचा गोलंदाज समाना पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. सुजित पाटील हा गोलंदाज मला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. जरूर एक षटका एक चौकार आला मात्र अवघ्या 11 धावा गोलंदाज बावेशने खर्च केला आणि त्याच्यानंतर विश्वास दाखवलाय सुजित पाटील या गोलंदाजावरती. चला स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करू नका. लक्ष द्या पोइंज टीम 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकावे लागतील आणि त्या वेळेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज तयार. सुजित अलाउन द कार्पेट हा फटका बॅकवर्ड कव्हरलेला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होता मात्र नकार दिला. जिथे एकच धावेनं समाधान एका धावेनं
संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना ऋण 11 नारायण संघ समोर पुन्हा एकदा इन ॲक्शन फलंदाज अमर पाटील. त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार एक षटकार पहिला तोच फलंदाज इन ॲक्शन मध्ये बॅकफुट वरती पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेंथ लाईन चांगली होती. अगदी जड मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते सुजित पाटीलची, जिथे हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 12 या आकड्यावरती सध्या नारायण संघ खेळतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ गोलंदाज सुजित पाटील 2 मध्ये 1 खर्च केला. समोर अमर पाटील. पाटील इज नॉट जस्ट एम पाटील बिग ब्रँड आणि तो मॅच मध्ये दाखवा लागेल. बॅटिंग करत असताना अमर पाटीलला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुजित पाटील. पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं मॅच मध्ये. 22चा पहिला पिवोच्या षटकामध्ये 11 आला आणि त्याच्यानंतर सेकंड षटक फेकत असताना सुजित पाटील त्याचा वापर विघ्नहर्ता पॉईंटच्या टीमने केला. दिशा दिली. फटका चांगला. चेंडू हवेमध्ये. नो मॅच लँड. चेंडू डिले बाजाला. क्षेत्ररक्षक होते. मस्तक पे तस्तक. चेंडू फरार. एक टप्पा बाउन्सवर धरप. आज चौकार. आज अमर पाटीलच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. चांगला केस साकारत ऋण 11 नारायण टीमसाठी फलंदाज अमर पाटील. इन ॲक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. पुन्हा प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला. घ्या भरपूर. चेंडू फरार होतोय. सलगचा पॅक टू पॅक. हा दुसरा चौकार. काय फलंदाजी करतं. ओपनिंग ब्लास्ट सध्या मैदानाच्या आतमध्ये अमर पाटीलचा पाहायला मिळतं. सलग 2 बॉल 2 चौकार. आता प्रेशर टाकलाय गोलंदाज सुजित पाटील वरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. लेटकट खेळण्याचा प्रयत्न. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही. सरळ एस्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला, जिथे तुम्हाला हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर या फलकावरती संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 मध्ये 9 खर्च केला सुजित पाटीलला. शेवटचा अंतिम बॉल समोर अमर पाटील. इनसाइड आउट पॉइंट मधून टिपला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार. अंतिम बॉल वरती ठोकला अमर पाटीलनं. हा चौकार. वेगांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिल्या तर 12च्या सरासरीने धाबा जमा केला. मॅच मध्ये ऋण 11 नारायण टीमने संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अमर पाटीलचा दमदार योगदान राहिला. 9 बॉल मध्ये 22 धाब्यांचे योगदान देत असताना सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देतोय फलंदाज विकी हजारे. त्याच्यानंतर आपण अमरसाठी कॅश प्राइज बघतोय. प्रत्येक षटकारासाठी अमरला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ते मात्र साजनभाई पाटील यांच्याकडून हा कॅश प्राइज पाहतोय. 30 षटक या तिसरा ट्रम्प कार्ड त्याचा वापर केला मॅच मध्ये. पॉईंटच्या टीमने गोलंदाज सचिन भोईर. समोर पाहिलं तर विकी हजारे हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये. सलामीची जोडी अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिल्या. आज तर कशासाठी टोकलाय ना तर ऋण 11 नारायण टीमला एक चांगल्या टार्गेटवरती नेण्यासाठी या दोन्ही फलंदाजांना स्थळ टोकला. तेवढाच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अमर पाटील साकारता. आता सध्या इन ॲक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विकी हजारे. गोलंदाज या सचिन भोईर. तिसरा षटक. पहिला बॉल. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज सचिन भोईरना. मॅच मध्ये बॅकअप कमबॅक द्यायचा असेल ना तर या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. तेव्हा थाबेवरती अंकुश लावला जाईल. गोलंदाजी करत असताना विघ्नहर्ता पॉईंटच्या टीमच्या माध्यमातून प्रहार केल्यासमोर विकिया. फटकाला जवाब
ऑन साइडला तडाखा दिला. इट इज अ बिग हिट. ठोकला षटकार. दाबेने या स्पर्धेच्या 1600 धाबा कंप्लीट. आमचे साथी स्कोरर भावेश पाटील अगदी चांगली स्कोरिंग पाहायला मिळतं. विकेटच्या बॅटमध्ये षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड ऑनला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाबेनं संघ पुढे सरसावला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पहिलीना संघ जाऊन पोहोचला 31. 31 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना ऋण विलेबन नारे संघ दोन्ही साईडनं आक्रमण आणि तेवढं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये नारे संघ साकारता. विकेटची गरज गोलंदाजी करत असताना सध्या विघ्नार्थ पोइंजे टीमला विकेटसाठी झालं. विकेटसाठी कट रचावा लागेल. धाबेला अंकुश लावायचा असेल तर गोलंदाज तयार. हा प्रकार पूल केलाय. फुल सक्सेसफुल. चेंडूला फेकून दिला मिडॉनच्या डोक्यावर. हा तडाखा फलंदाज अमर पाटीलच्या बॅटमधून आलाय. हा षटकार. अमरनं षटकार ठोकलाय आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्या अकाउंट मध्ये ऍड झालाय. साजनबाई पाटील यांच्याकडून हा कॅश प्राइज होता. 28 आकड्यावरती वैयक्तिक योगदान देत असताना फलंदाज अमर पाटील. संघाची धावसंख्या पहिली 37 37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गाचा आवर रॅकेटचा वापर मॅच मध्ये करतो अमर पाटील आणि तेवढं चांगलं खेळ मॅच मध्ये पाहायला मिळतं. पुढचा बॉल गोलंदाज सह्या सचिन भोईर. तिसरा ट्रम्प कार्ड. चाच्यावरती प्रहार केलाय. सलग बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका. फलंदाज अमर पाटील ऑन फायर. दोन षटकार तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक सध्या अकाउंट मध्ये ऍड झालेत. विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 11 मध्ये 34 धाब्यांचे योगदान दिला आणि संघ जाऊन पोहोचला ऋण विलेवन नारायण संघ 43 या आकड्यावरती. प्रेशर टाकला आता विघ्नहर्ता पोइंजे संघावरती. तिन्ही गोलंदाजावरती प्रहार केला. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना नारायण टीमला सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्ट कसं करावं ना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये देतोय. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार. आता फटका बसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली जिथे मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना रोहितनं पकडल्याचे संपलाय. अमर पाटीलचा केला पहिला धक्का बॅटिंग करत असताना ऋण विलेवन नारायण टीमला. चला स्पीडअप करा. 3 षटकांचं खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली ना तर चांगला स्टार्ट दिला अमर पाटीलला. त्याची विकेट आता मैदानातून बाहेर गेला आणि संघ 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अगदी दमदार योगदान दिला. मॅच मध्ये 12 बॉल पेस केल्या. 34 धाब्यांचं योगदान अमर पाटीलचा मॅच मध्ये राहिला ऋण 11 नारायण टीमसाठी. शेवटचं षटक समोर विकी हजारे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला साथ देत असताना फलंदाज प्रेमनाथ हजारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती चौथा गोलंदाज मोहन मते हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. समोर विकी हजारे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. शेवटचा स्लॉगरचा षटक. पाठची नरेश
चेंडू मागे निघून चला, क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका दाबेनं संघ पुढे सरकला. डबल चव्वा 44 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना ऋण विलेबन नारे संघ समोर. प्रथम प्रेमनाथ हजारी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुढची मॅच टॉससाठी इन्व्हाइट केलं जाईल. वशिले टीम आणि डोंगरेचा पाडा टीम दोन्ही टीमच्या संगणकाला मी विनंती करेन की आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करू, त्याच्यामुळे दोन्ही टीम चला आपला संगणक आपण व्यासपीठावरती पाठवा. मागे 2 बॉल 2 सिंगल पाहिला. थोडंसं धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मोहन मते करतोय, कारण की मागील षटकामध्ये शेवटच्या बॉलमध्ये विकेट आली. फलंदाज अमर पाटीलची तिथून थोडासा धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅचमध्ये करतोय विघ्नार्थ पोंज टीम. या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळतं. मागे 3 बॉल 3 सिंगल पाहिल्या. संघाची धावसंख्या पाहिली 46 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना ऋण विलेबन नारे संघ. प्रेमनाथ हजारी हा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा एक विस्फोटक खेळाडू. मात्र अमर पाटीलची विकेट घेण्यानंतर थोडासा धाबेवरती आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न मोहन मते मॅचमध्ये करता. समोर प्रेमनाथ घ्या भरपूर मोठे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार. पंचांचा इशारा येथील 4 टोकला. फलंदाज प्रेमनाथना चौकार. चौकार याला फलंदाज प्रेमनाथच्या बॅटमधून संघ 50 धाबा कंप्लीट करतो. मॅच मध्ये ऋण विलेबन नारे रनआउटची संधी जरूर होती. थ्रो थोडीशी अचूक राहिली, कलेक्टिंग झाली नाही आणि त्याच्या कारणास्तव या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एका दाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या संघ जाऊन पोहोचला 51. 51 या आकड्यावरती शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट हा बॉल आणि या बॉलवरती कोणती मोहर असेल. समोर एक ताकद खेळाडू ॲज ओपनर विकी हजारे, गोलंदाज तयार. अंतिम बॉल प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत पकडला चेल. अंतिम बॉल वरती संपला विकी हजारेचा खेळ. धक्का दुसरा पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ऋण विलेबन नारे टीमला धाबा जमा केला 51 आणि सेकंड सत्रामध्ये 24 बॉल आणि 52 धाब्यांचा प्रवास विघ्नार्थ पोंज टीम समोर. डोंगरे आणि बजरंग दादा डोंगरे याला विनंती करेन आपण मंचकावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस इथे करू आपण. चला डोंगरे वाडा टीमचे संघनायक वशिनी संघाची संघनायक या ठिकाणी टॉस आपण करूया. सर या टॉस करू आपण. तुषार सर आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण इथे नाणेफेकी करू. चला इथे नाणेफेकी आपण इथे संपन्न करू. तुषार सर यांच्या शुभ हस्ते प्रिन्सिपल आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी इथे करूया. वशिनी टीम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना शुभेच्छा. दोन्ही संघांना शुभेच्छा आम्ही देतो. दोघांनी एक एक सामना तर जिंकलाय. तुषार सरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकी करू. यस, पाहुण्यांना आम्ही नक्कीच सन्मान देऊ. येस, टेल नाणेफेकी जिंकली, निर्णय सांगा फक्त. पेंडिंग असेल आमचं. डिसिजन इज पेंडिंग. शुभेच्छा. चला आपण नक्कीच मॅचच्या दिशेने जाऊया. तुषार सर आपण आल्यात, या स्पर्धेची शोभा वाढवली, तुमचं मनापासून आभार. अमरसाठी पहा, जबरदस्त खेळ झाल्याबद्दल साजन दादा भाई पाटील यांच्या माध्यमातून त्यांना 2000 रुपये या ठिकाणी जमा झालेत. धन्यवाद.
सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोहनची टीम 24 चेंडूमध्ये 52 बनवायच्या 13.00 सरासरी इथे गाठायची आहे. विकी माने यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी साजनभाई नारायण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आज संपूर्ण 500चा बंडल घेऊन आलेत ते. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक 1000 विकी मानेसाठी. बावन्न धावांची गरज असताना 4 षटकामध्ये विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोइंज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सामना चालू करा आपण. थांबलेत का आपण? चेंडू नाही आहे. चला राजेश आणि पवन ही सलामीची जोडी मैदानामध्ये. विकी आल्यात गोलंदाजीसाठी. साजनभाई यांच्याकडनं विकेट प्रत्येक विकेटसाठी 1000. क्या बात आहे. टॅप करतायत चेंडू सिलिमी डाऊनला. क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट करतायत. एक धाव इथे अंकित केली जाईल. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोहनची टीम श्री गणेश ओपन झालं त्यांचा. 52 धावा इथे बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज विकी. गोलंदाज सज्जा. हो फटका चांगला एक्झिक्यूट केलाय. विकेट जाणार का? हो 1000 रुपये मिळतील. साजनभाई यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 1000 आहेत. अजून 5 मिनिटं झाल्यात. खूप टायमिंग खूप चांगली आमचे डीजे मास्टर रवी विकेश येत आहेत. नवीन फलंदाज आता ज्यानं झेल टिपलाय तो खेळाडू होता विकेश ना. तिथे झेल टिपलाय फलंदाज बाद झालाय. सचिन येत आहेत नवीन फलंदाज. मागच्या मॅचचा हिरो आहे. सुपर हिरो आहे. फिनिश केली होती मॅच राजाराणी गोट टीमला. अगदी 3 मोठे फटके खेचत 2 षटकार 1 चौकार. खूप चांगली गोलंदाजी इथे करत असताना विकी सचिन आल्यात. सचिन भोईर. गॅप बघतायत इथे. क्षेत्ररक्षणाची आखणी कशा पद्धतीने केली आहे त्या पद्धतीने ते फलंदाजीसाठी सज्ज. सचिन भोईर येत आहे. स्ट्राईक एंडवरती 2 चेंडू झाल्यात. ऑफ साईडला भन्नाट वेग. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. डॉट चेंडूची सांगता. साजनभाई नारायण यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच दंडित घोषित करतायत. वेग जास्त होता. दिशा खराब होती. लावतो याला महत्व आहे ना. तो काय काय न करा. इथे वाईटची खून धाव फलक धावाल्या 2 बनवायच्यात. 52
13.00 ची सरासरी गाठाची आहे. सज्ज आहेत गोलंदाज. अडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न होता. कटची अपील जोराची होती परंतु चेंडूने बॅटचा संपर्क नव्हता. बॅट ही अक्षरशः जमिनीला स्पर्श झाली होती. चांगली गोलंदाजी. विकीचं मी कौतुक करेन. चांगली गोलंदाजी करते. 4 चेंडू फेकलेत त्यानं. हो वे किती चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू फेकल्यात. 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याला मिळाली. गोलंदाज सजय शेवटचा बॉल आहे. सचिन आहेत स्ट्राईक एंडला. 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट शॉट मिड आपला. काय काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. प्रेमनाथ होते कदाचित तिथे. फलंदाज बाद झाल्यात. विकी चांगली गोलंदाजी हाताळली आहे. पहिल्या षटकाची झाली. सांगता धावफलक धावा 2 बनवायचे 18 मध्ये 50. पहिल्या षटकाची सांगता धावफलक धावा 2 फलंदाजांचा घाशा इथे गुंडाळला गेला. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोईंजे. मयूर येत आहेत गोलंदाजीसाठी. फास्ट केला जात आपण. टाइम इथे अलर्ट आहे पहा. 18 चेंडू इथे 50 धावींची गरज. गोलंदाज सज्ज. मयूर सुजित आहेत आता स्ट्राईक एंडला. फास्ट केला जाय आपल्याला आता. हो इथे पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. रनआउट साठी देखील 1000 रुपये आहेत. म्हणजे टोटल 2000 मिळतील. गोलंदाज सज्ज. हाफ ट्रॅकर होता. पाठवला चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मयूरची गोलंदाजी भारदस्त तीक्ष्ण तिखट. जितकी गोलंदाजी तिखट परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न आहे मयूरचा. 4 धावा धावफलकावरती. राजेश आहेत आता स्ट्राईक एंडला. राजेश कडनं इच्छा अपेक्षा महत्वाकांक्षा विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोईंच्या आहेत. फटका तर फसलाय. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत. दूरवरनं आल्यात. अमरनं टिपला जेल. फलंदाज बाद. राजेश. फलंदाज बाद. मयूरला मिळाले सफलता. 3 फलंदाज बाद झाल्यात. रोहित. फटका तर मिस टायमिंग. इथे मिड विकेटला मिस थ्रो आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. एकदा ऋणाविले नारायण टीमचे समर्थक किती आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात आहे. आहेत समर्थक प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोईंचे दूरवरून आलेत. समर्थक थोडे कमी असतील. हरकत नाहीये. गोलंदाज सज्ज आहेत मयूर.
बळकावरती धावा लागल्यात एकूण 6. फास्ट केला आपण इथे टाइम आपण सेट केला आहे आमच्या गुणलेख भावेश पाटीलनं. हो वेग आहे प्रचंड, वेगाची स्वारी, मयूरची गोलंदाजी लय भारी. रोहित अगदी चेंडूवरती फक्त बघतच बसलाय, किती वेग होता. वाईट यॉर्कर परफेक्ट. फटका तर बसतोय की प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात. अमर विकी होते त्या ठिकाणी, ते फलंदाज बाद. क्या बात आहे. मयूरला आणखीन एक सफलता. 5 चेंडू झाले, 10 फलक द्यावं लागल्यात फक्त 6. आता कठीण आहे सामना जिंकण्यासाठी, तुम्हाला इथनं गेअर चेंज करावं लागणार आहे. विघ्नहर्ता क्रिकेटला पॉइंट आहे. गणरायाला साकडं इथे घालावे लागतील. एक धावच्या बरोबर एक सफल सक्षम षटकाची सांगता. संतुलन किती चांगलं होतं गोलंदाजाचं. 12 मध्ये बनवायचे आहेत आता 45 टीम. विघ्नहर्ता क्रिकेटला पॉइंट आहे. 12 चेंडू 45. फास्ट केला आपण ऋणविले नारायण टीम. तीन षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिट आहेत आणि ते 3 षटक 15 मिनिटांमध्ये झाले नाहीत कव्हर तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला अंतर्वर्तुळामध्ये अर्थात 30 खेळणे म्हणजे तुम्हाला तो क्षेत्ररक्षण साचवा लागणार. सोमनाथ येत आहेत गोलंदाजीसाठी. 12 मध्ये 45 स्ट्राईकवरती आता मोहन इथे कशा पद्धतीने फलंदाजी करणार. इथे 12 मध्ये 45 आक्रमणाला सुरुवात. टॅपिंग क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेटमध्ये फटके आपण सातत्याने पाहतोय. एकच धाव. प्रेमनाथ आले होते चेंडूवरती, फक्त मिळेल सिंगल. आता 11 मध्ये 44 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करायची. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार घ्यायचाच आहे. इतकं साधं आणि सोपं गणित नाही आहे. ज्या पद्धतीनं विकी मैदानावरती बरसला, गोलंदाज तयार आहेत सोमनाथ. 11 मध्ये 44 बनवायचे आहेत. समोर फलंदाज सुजितच्या बॅट्समधून षटकार कधी येणार. फुलर लाईनचा चेंडू, या चेंडूवरती फुल टोल उसूल करायला हवा होता. एकच धाव. गुड बॉलिंग सोमनाथ. क्या बात आहे. अद्याप रात्रीचे 12 वाजून 16 मिनिटं झालेत. सज्ज आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सोमनाथ. 4 चेंडूचा खेळ बाकी. 10 मध्ये 43. फटका चांगला आहे. चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. एका हातानं चेंडूची अडवणूक केली आहे तिथे. मॅच मध्ये मजा नाही आहेत कारण चौकार षटकार ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला प्रेक्षक वर्ग देखील खिल्लून आणि अगदी असून उठत आहेत. 3 चेंडू फेकल्यात सोमनाथनं आणि त्याने 3 धावा खर्च केल्यात. 9 मध्ये 42. समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. 8:41. 8 चेंडू 41 धावांची गरज आहे. संघर्ष भरपूर मोठा आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या नावानं हा संघ खेळतात. आता गणरायाच्याच
इथे मात्र साकडं घालावं लागेल बाप्पाला. 7 चेंडू 7:41. समीकरण भरपूर मागडं बनत चाललंय. एकतर्फी लढत आपण इथे पाहतो. प्रत्येक गोलंदाजाची छाप इथे खूप चांगली पडली आहे. शेवटचा चेंडू आहे 7:41. लास्ट 7 डिलिव्हरी and needs to 41 runs. विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोईंची टीम. व्हेरी गुड बॉलिंग. यशस्वी षटकाची सांगता. 6:41. एकतर्फी मॅच. आपण ऋणविले नारायण टीम जास्त वेळ घेता आपण. सहा 41. क्षेत्ररक्षण सजवा आपण. नारायण टीम विनंती करतोय, विनंती करेन. सहा चेंडू 41. सहा चेंडू 41. वशेनी टीम आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची. 6 चेंडू 41 ची गरज. गोलंदाज सज्ज. फटका चांगला आहे परंतु फसलाय. पुन्हा एकदा झेल टिपलाय विकीनं. फलंदाज बाद. चार 37. आज दिवसभर आणि रात्रभर सातत्याने ते कॉमेंट्री आपण डिपार्टमेंटमध्ये पाहिलं. मंगेश यांचा सन्मान आपण करणार आहोत. आडव्या बॅटनं लॉंग लेगला 4 रन. डॉट चेंडू 3-2 मध्ये 33 औपचारिकता बाकी आहे. वशिनी टीम टॉस जिंकून निर्णय घेतला. त्याही क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची आहे. टीम डोंगरेचे बाडा टीम. चौकार 22च्या स्वरूपात चौकार मिळेल. शेवटचा बॉल आहे. 29 धावा पाहिजेत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जाणार विकी माने, ज्यानं फलंदाजी देखील खूप चांगली केली. 12 मध्ये 34 आणि गोलंदाजी फटका तर चांगला आहे. लेट आहे, दुरुस्त आहे, परंतु उशीर झालाय. चला मॅन ऑफ द मॅच देऊया. अभिनंदन टीम ऋणव 11 अर्थातच नारायण संघ इथे जिंकलाय. लगातार 2 सामने. हार्डलक विघ्नहर्ता क्रिकेट क्लब पोईंचे टीम. भरपूर दूरचा प्रवास आहे. नक्कीच बाईक जर आणले असतील तर हेल्मेटचा वापर करा.